एक वाटी रव्यापासून खूप सारे पापड बनवून तयार होतात. याला बनवणे एवढे सोपे आहे की कोणीही बनवू शकेल. याला जास्त उन्हाचीही गरज नाही, बेलायचे टेन्शन नाही, नाही स्टीम द्यायची गरज नाही. कमी तेलकट आणि कुरकुरीत तिप्पट फुलणारे पापड आणि पापड सुकत आले की त्याला चिरा पडतात आणि तेल शोषून घेतात. कारण रवा किती शिजवायचा, पाणी किती घालायचे याचा अंदाज येत नाही. पण आज मी परफेक्ट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तरी पापड परफेक्ट होणार आहेत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हाईपचंही बटन दाबायला विसरू नका. चला तर आपण रेसिपी पाहूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वयंपाकघरात. आज आपण पाहणार आहोत रव्यापासून बनणारे झटपट पापड. तेही उन्हाचं टेन्शन नाही, लाटायचं नाही किंवा सोडा घालायचा नाही, काही नाही. चला तर आपण बनवूया. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. एक कोणतंही तुम्ही वाटी किंवा काही घ्या, कप घ्या, वाटी घ्या, एक माप घ्या. इथे मी 1 वाटी घेतलेली आहे रवा. जसं तुम्ही घ्यायचं असेल, जास्त बनवायचे असेल तर 2 वाटी घेऊ शकता. पण वाटीचे प्रमाण घ्या, म्हणजे पाणी किती घालायचे काय ते सगळं सविस्तर कळेल तुम्हाला. ते मी जाड कढई चढवलेली आहे. जाडच भांडं चढवा, कुकर असो कढई असो, जाडच चढवा. आणि याच वाटीने आता मी पाणी घालणार आहे. हे पहा, मी 7 वाटी पाणी घेतलेलं आहे. 1 वाटी रवा आहे तर 7 वाटी पाणी घ्यायचे आहे. हे पहा, आता याला उकळी आणायची आहे. पाणी आता आपलं उकळायला लागलेलं आहे. आणि स्वादानुसार मीठ घालायचं. जास्त मीठ घालू नका, नाहीतर खारट होतील. कारण का तर वाळल्यानंतर पुन्हा मीठ लागते त्याच्यात. आणि आता उकळायला लागल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. लगेच आपल्याला रवा टाकायचा नाही याच्यात. पाणी आता उकळायला लागलेलं आहे आणि मी काय केलेलं आहे, गॅस बंद केलेला आहे. आता आपण गॅस बंद करूनच थोडा थोडा रवा घालून घ्यायचा आहे. गॅस बंद का करायचा आहे, कारण का तर गाठी होतील, त्यामुळे गॅस बंद करूनच आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे. थोडा थोडा करत आपल्याला घालून घ्यायचा आहे. गॅस बंद करूनच घाला, म्हणजे गाठी होणार नाहीत. खूप छान पापड बनवून याचे तयार होतात. उन्हातच बनवावे असे काही नाही. हे पापड तुम्हाला ऊन येत नसेल तर सावलीतही बनवू शकता. हे पहा, एकही गाठ झालेले नाही. असं सर्व मिश्रण असे मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित. आणि आता गॅस चालू करूया. आणि गॅस चालू जरी केला ना तरी गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे. मध्यम आणि फुल ठेवू नका. एकदम कमी गॅसवरतीच हे बनवून घ्यायचं आहे. आणि हलवत राहायचे, म्हणजे खाली लागणार नाही. जाडच भांडं घ्या, म्हणजे खाली लागणार नाही. हे पहा, कमी गॅसवरच कसे घट्ट होत चाललेलं आहे. हे प्रमाण जे सांगितलं आहे ते परफेक्ट आहे. 1 वाटी रवा घेतला तर 7 वाटी पाणी घ्या. खूप छान बनतात हे पापड. बिना दाताचेही खाऊ शकतात. लहान मुलांनाही खूप आवडेल. आणि झटपट होणारी रेसिपी आहे पापडाची. सगळ्यात सोपं काय म्हटलं तरी हे रव्याचे पापडच आहेत. रव्याची पापडाची रेसिपी अशी आहे की झटपट बनवून तयार होते. गॅसची फ्लेम माझी कमीच आहे, एकदम कमी आहे. हे पहा, असं झालं पाहिजे. हे पहा, एकदम पांढरे शुभ्र होतात. आता गॅस बंद करायचा आहे. आणि जिरा तुम्हाला घालायचा असेल तर घालू शकता. हलवतच राहायचं आहे. गॅस जरी बंद केला तरी त्याला असंच ठेवू नका, नाहीतर वर त्याला शाई जमल्यासारखं जमतं. त्यामुळं जिरे तुम्हाला आवडतील तेवढे घाला. मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. आणि चिली फ्लेक्स घालणार आहे. तुम्हाला जेवढे आवडेल तेवढे तुम्ही घालू शकता. घालून सतत हलवत राहायचं आहे. 2-3 मिनिट याला हलवत राहायचं आहे असे. आता थोडं कोमट झालेलं आहे. मी घालण्यासाठी घेऊन आलेलं आहे आणि पन्नी हातरलेली आहे. तेल लावून घेतलेलं आहे. थोडंसं तेल लावायचं आहे, जास्तही तेल लावू नका. चला तर आपण पापड घालून घेऊया. तुम्हाला जेवढे छोटे, लहान, पातळ जसे आवडतील तसे घालून घ्या.
हे पहा मी असे घालून घेतलेले आहेत. तुम्हाला मोठे बनवायचे असतील तरीही तुम्ही बनवू शकता. जास्त पातळे घालू नका, निघणार नाहीत मग. आणि जास्त जाडी घालू नका, वाळल्यानंतर पातळच होतात. मी छोटे छोटे बनवते, जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही. हे पहा असं बनवून घेतलेले आहेत. खूप छान बनतात, याला उन्हाची गरज नाही. तर असेच आपण आता सर्व बनवून घेऊया. सर्व पापड मी आता बनवून तयार केलेले आहेत. हे पहा, याला तुम्ही सावलीतही वाळवू शकता 2 ते 3 दिवस. फक्त 1 तास ऊन दाखवायचे आहे. आता सुकल्यानंतर पाहूया. हे पहा पापड मी आता सुकवून घेतलेले आहेत, छान सुकलेले आहेत. 3 दिवस पंख्याखाली सुकवलेले, पुन्हा 1 ते 2 तास उन्हाला लावले होते. जास्त दिवस ठेवायचे असले तर उन्हाला नक्की लावा, त्यामुळे 1-2 वर्ष पापडाला काहीही होत नाही. चला तर आपण आता तळून घेऊया. हे पीठ छान बनवलं ना पापड करायच्या टायमाला, त्याची क्वांटिटी व्यवस्थित ठेवली की पापड खूप छान होतात आणि एकदम सोपी रेसिपी आहे. चला तळून दाखवते. हा तेल तापलेलं आहे, मी आता याच्यात तळून घेते. छान फुलतात ही छान आणि एकदम पांढरे शुभ्र छान होतात. तेल चांगलं तापवून द्यायचे, मगच तळून घ्यायचे आहेत. हे पहा तेल चांगलं तापलेलं आहे. पांढरे शुभ्र झालेले आहेत एकदम. तर हे पहा मी सर्व पापड तळून घेतलेले आहेत. खूप छान बनतात, पांढरे शुभ्र झालेले आहेत. हे पहा एकदम कुरकुरीत छान बनलेले आहेत. बिना दात नसलेले खाऊ शकतील असे पापड होतात. आणि कमी वेळेत त्याला ना भिजवायचं नाही ना लाटायचे नाही, उन्हाची गरज नाही. तर नक्की ट्राय करून पहा. आणि माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून सांगा की कशी झाली आहे रेसिपी ती. हाईपचं बटनही दाबा. तर चला पुन्हा भेटू नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.